नमस्कार, आपण बघत आहात बुलढाणा सुपरफास्ट न्यूज। मागील काही दिवसांपासून महाराष्ट्रातील सामाजिक वातावरण हे जरा दूषित झाले आहे। याला कारणही तसंच अवघड आहे। थोडक्यात सांगायचे झाल्यास महाराष्ट्रातील परभणी शहरामध्ये जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा आहे आणि पुतळ्यासमोरच संविधानाच्या प्रती आहे। दिनांक 10/12/2024 रोजी एका समाजकंटकाने माथी फिरूने या प्रती तोडल्या आणि बाबासाहेबांच्या पुतळ्याची विटंबना केली। त्यामुळे आंबेडकर अनुयायी हे नाराज झाले। या घटनेचा निषेध म्हणून दुसऱ्याच दिवशी परभणी शहर बंद ठेवण्यात आले आणि अशातच शांततेत सुरू असलेल्या बंदला हिंसक वळण लागले। प्रदर्शन करणाऱ्यांनी रोडवर जाळपोळ केली आणि दगडफेक केली, दुकाने जाळली, वाहनांची तोडफोड केली आणि वाहनांची सुद्धा जाळपोळ केली, असा घटनाक्रम आहे। यामध्ये पोलिसांनी चौकशीसाठी काही युवकांना ताब्यात घेतले व त्यांची चौकशी करण्यासाठी न्यायालयीन कोठडी मिळवली। ज्या युवकांना पोलिसांनी चौकशी करता ताब्यात घेतले होते त्यातील सोमनाथ सूर्यवंशी या युवकाचा न्यायालयीन कोठडीत चौकशी दरम्यान मृत्यू झाला। थोडक्यात परभणीत दगडफेक जाळपोळ प्रकरणात सोमनाथ सूर्यवंशी याचा मृत्यू झाला म्हणून महाराष्ट्रातील बऱ्याच जिल्ह्यांमध्ये याचा निषेध म्हणून बंद पुकारण्यात आला आहे। बुलढाणा जिल्ह्यातील देवगोराच्या गावात सुद्धा आज 16 डिसेंबर सोमवारला बंदचे आवाहन करण्यात आले। या बंदला देवगोरा शहरातील सर्व नागरिकांनी आणि व्यावसायिकांनी आपली प्रतिष्ठाने दुकाने बंद ठेवून प्रतिसाद दिला। सविस्तर बातमी आपण बघूया पुढील व्हिडिओमध्ये।